सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. एखाद्या सन्माननीय व्यक्तीकडनं तुम्हाला मार्गदर्शन देखील मिळेल. आर्थिक लाभाचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी आज खुले होतील. तुम्ही आज छोट्या छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एखाद्या मालमत्तेचा खरेदीचा योग आहे. बऱ्याच काळापासून अडकलेल्या तुमच्या गोष्टी आज पूर्ण होतील. एखादी विशेष व्यक्ती भेटणं तुमच्यासाठी संस्मरणीय ठरेल. कामासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुमच्या मनामध्ये आज नवीन उत्साह दिसून येईल. तुमच्या प्रेमसंबंधांना आज चांगलं यश मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जलाभिषेक करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही एखाद्या संशोधन प्रकल्पावरती काम आज सुरू करू शकता. व्यावसायिकांनी त्यांची कामं प्रामाणिकपणे करण्याची गरज आहे. तुम्ही न्यायालयीन कामांपासून आज मुक्त होऊ शकता. आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या वेळेवरती पूर्ण करू शकाल. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगली फळं मिळतील, ज्यामुळे संपत्ती निर्माण होईल. तुमच्या कामामध्ये आज मोठमोठे बदल होऊ शकतात. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज स्वतःसाठी वेळ काढणं तुमच्यासाठी चांगले राहील. परस्पर विश्वासामुळे कौटुंबिक संबंध तुमचे दृढ होतील. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. तुमचं उत्पन्न हे चांगले राहील. लवकर यश मिळवण्यासाठी अयोग्य कामांकडे लक्ष देऊ नका. तुमच्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आज तुमच्याकडनं कौतुक होईल. तुम्ही आज कौतुकास्पद काम कराल. आज तुम्हाला नशिबाचा संपूर्णपणे पाठिंबा मिळेल. आज व्यवसायासाठी दिवस चांगला राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मनातील गोष्टी बोलण्याची संधी मिळेल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्य तुमची प्रतिष्ठा वाढवेल. प्रगतीसाठी तुमचे नवनवीन मार्ग आणि पर्याय शोधणं आवश्यक आहे. मालमत्ता विक्रेत्यासाठी आजचा दिवस हा जास्त फायदेशीर राहील. खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनामध्ये आज तुमच्या गोडवा राहील. कुटुंब किंवा मित्रांसोबत आज तुम्ही चांगला वेळ घालवाल. आज तुम्हाला शुभ कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीमध्ये अधिकाऱ्यांकडनं तुम्हाला नवीन प्रोजेक्टला विशेष मान्यता दिली जाईल. इतरांना दिलेले पैसे आज तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतील. अनावश्यक खर्च तुम्ही तुमचे कमी करा. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठमोठे बदल घडू शकतील. एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मित्रांचा पाठिंबा मिळेल. आज नोकरीमध्ये तुमची स्थिती चांगली राहील. तुम्हाला आज अपेक्षित परिणाम देखील मिळतील. आज व्यवसायामध्ये तुमच्या वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि तुमचं आरोग्य देखील सामान्य राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योगाचा सराव करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे प्रतिष्ठित लोकांशी संभाषण होईल, ज्यामुळे तुमचं मन आनंदी राहील. ज्ञानी आणि ज्येष्ठ लोकांसोबत काम करण्याची संधी तुम्ही सोडू नका. या काळामध्ये व्यावसायिकांना खूप काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे. तुमच्या आर्थिक समस्यांचे निराकरण आज होऊ शकतं. तुम्हाला आज नवीन नोकरी मिळेल. आज तुम्ही कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाल, त्यामुळे तुम्हाला भरपूर आनंद होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकारणापासून दूर राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. काहीतरी नवीन करण्याची इच्छा आणि उत्साह तुमच्यात असेल. अन्नधान्याच्या व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांची मदत घेता येईल.
आज कोणावरही जास्त विश्वास ठेवल्यानं ताणतणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही तुमच्या योजनेनुसार तुमची कामं पूर्ण कराल. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला आनंद मिळेल. आज तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची उदार भावना लोकांवरती खूपच प्रभाव टाकेल. तुम्ही नवीन दागिने ऑनलाईन खरेदी करू शकाल. जलद पैसे कमावण्यासाठी चुकीच्या योजनेमध्ये पैसे गुंतवू नका. अभ्यासामध्ये तुमची चांगली कामगिरी राहील. विवाहित लोकांना संततीचा आनंद मिळेल. संभाषणाचं कौशल्य आणि चपळतेचा वापर करून तुम्ही तुमची कामं पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला आनंद आणि पाठिंबा मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा सर्वोत्तम दिवस असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात. सामाजिक बाबतीमध्ये नेटवर्किंग तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबातील तुमच्या सकारात्मक वर्तनाचा लोकांवरती परिणाम होईल. उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याची योजना तुमची यशस्वी होईल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला जाईल. तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसमवेत सहलीला जाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमानांची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपण एका नव्या दिशेनं नवीन दिवसाची सुरुवात करणार आहोत. स्थावर मालमत्तेशी संबंधित लोक तुम्हाला सवलती देऊ शकतात. व्यवसायामध्ये कुठलेही बदल करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा सल्ला घ्या. तुमच्या घरामध्ये नवीन पाहुणे आज येण्याची दाट शक्यता आहे. आज चपळतेनं तुम्ही तुमची प्रत्येक कामं अगदी सहजतेनं पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना आज परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये बदल करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुमचे कोणतेही छंद किंवा कौशल्य तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याची आज योजना कराल. आर्थिक बाबींवरती लक्ष केंद्रित केल्यानं तुमचं मन हे प्रसन्न राहील. दुकानाशी संबंधित तुमची चिंता वाढीस लागेल. उधार दिलेले पैसे आज तुम्हाला पुन्हा परत मिळतील. नोकरीसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. कामामध्ये तुम्हाला फायदेशीर गोष्टी घडताना पाहायला मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही छोट्या गोष्टींवरती रागावणं टाळायला हवं. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दलचे तुमचे विचार आज बदलू शकतात. जे ऑनलाईन व्यवसाय करतात त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना आखाव्यात. व्यवसायामध्ये पुन्हा नियोजन सुरू करण्याची आता वेळ आली आहे. बऱ्याच काळानंतर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. आज नवीन काम सुरू करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही आज कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमधनं मुक्त होऊ शकता. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमानांना भगवान चालिसांचं वाचन करून दाखवा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.